एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आत्ता व्हिडिओ चालू केला आहे. पिल्लू आहे ती आमची अजून पण झोपली आहे, कारण का सकाळी ती 4:30ला झोपली. ती अजून पण झोपली. आता वाजला 1 वाजायला आला तरी पण ती झोपली आहे. मध्ये मध्ये उठलेली, दूध पिलं आणि झोपली, म्हणजे बॉटल फीड केलं तिला, दूध पिऊन परत झोपली. सो आता झोपतं तेवढं झोपून देणार आहे आणि नंतर काय झोपून देणार नाही आहे तिला संध्याकाळशिवाय. आणि आज आमच्या नवी मुंबईमध्ये होणार आहे पाण्याचा इश्यू, त्याच्यामुळे मी सगळी कामं पहिली करून घेतली. पाणी जर गेलं तर मग परत प्रॉब्लेम नको. पाणी वगैरे भरून घेतलं. जे मला संडे सॅटर्डेला धुवायच्या गोष्टी असतात, काय काय छोट्या गोष्टी, कर्टन म्हणा, हे म्हणा, ते म्हणा, असं डेली काय ना काहीतरी असतंच माझं, ते सगळं वॉश केलं. आता मला फक्त हे काढायचं आहे. पिल्लू झोपलेली, दीपक झोपलेला म्हणून ते काढलं ना, त्याच्यावर ना डस्ट बसते. सो ते काढायचं आहे. ते विचार करत होते सॅटर्डे किंवा संडे, पण बघू आत्ता काढेल. आता थोडंसं बेडरूम आवरेल, कारण का दोघं झोपल्यामुळे मी काय आवाज वगैरे केला नव्हता. पिल्लू आता गाढ झोपेत आहे, कारण का दूध पिल्यानंतर तिला गाढ झोप लागते. सो आणि अजून जेवणाचा पण पत्ता नाही आहे. आता मी करणार आहे भुर्जी. दीपक गेला आहे खाली, तो जेव्हा अंडी आणेल तेव्हा भुर्जी करेल, तेव्हा जेव. चपात्या काय करणार नाही, चपात्या स्किप. आज करणार ब्रेड भुर्जी खाऊ आम्ही, बस, बाकी काय नाही. चला आता आजच्या दिवसात काय काय होते ते बघूया. पिल्लू आज काय करते बघूया. पिल्लू आमची तुम्हाला सांगते, काल पिल्लू 12:15ला झोपली, ती 1:15ला उठली. 1:15ला उठली ती, अगदी 4-4:30 पकडा तुम्ही, 4:30पर्यंत खेळत होती. रात्री काय करत होती ना, त्याच्या छोट्या छोट्या व्हिडिओ केल्या आहेत मी, अशाच नॉर्मली आमच्यासाठी, आमच्या मेमोरीसाठी केलेल्या, पण मी त्या ब्लॉगसाठी नव्हत्या केलेल्या की असं. त्याच्यामुळे ते लँडस्केपमध्ये नाही, पोर्ट्रेटमध्ये सगळ्या व्हिडिओ आहेत. सो त्या छोट्या छोट्या व्हिडिओ आहेत ना, मी व्हिडिओ आता हा जो मी शूट केला ना, त्याच्यानंतर मी थोड्याशा अटॅच करेल. तर त्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की रात्री कसली एवढी एनर्जी येते काय माहिती. म्हणजे मला लिटरली ना डोळ्यावर खूप झोप असते, कारण का आदल्या दिवशी ती सकाळी 6 पण नाही, 5 वाजता उठलेली. 1:30ला झोपली आणि सकाळी 5 वाजता उठली. आणि कसं होतं, दिवसभर सांभाळून, दिवसभर कामं करून ना थकवा येतो आपल्याला, मग आपल्याला नाही उठणं होत जरा पण. सो तसंच माझं काहीतरी झालेलं. सरक 2 दिवस पिल्लूने शेड्यूल बदललं आहे. आज ती जागली आहे ना, आज रात्री झोपेल आणि उद्या लवकर उठेल, असं तिचं चालूच असतं अल्टरनेट डे. एक दिवस बाबांना झोपून देते, एक दिवस मम्माला झोपून देते, असं तिचं चालू. सो चल आता पटकन जरा बेडरूम आवरून घेते, कपडे वगैरे फोल्ड करते, ब्लँकेट वगैरे फोल्ड करते, आणि मग पिल्लू उठली किंवा दीपक आला किंवा असं काही मला दाखवायचं असेल तर आपण भेटूया. माझी अजून आंघोळ पण नाही झाली. आता आंघोळ करेल दीपक आला की, कारण का कसं होतं, तो पण त्याची नाईट शिफ्ट असते आणि त्याला जाग येत नाही पटकन पिल्लू उठली की, त्याच्यामुळे तो उठल्याशिवाय मी आंघोळ नाही करत. चला कुक कर, कुक कर, कुक करा पिल्लू, कुक कर. बाबू पिल्लू, पिल्लू कुक. पिल्लू, पिल्लू कुक. पिल्लू ती आधी पिल्लू, पिल्लू कुक. डोकं लावायला करते तुझ्या मगासपासून. परत ये, पुढे ये, तिच्या डोक्याला ते डोक्याला डोकं लावायला येते. पिल्लू कशी झोपली आहे ते बघा, कशी झोपली आहे. घेऊन हात वरती करू. कुकी आज चला.
हात लवकर हो. मी करते कपडे कटे, हे म्हणजे जरा पुसायला किंवा किचनच्या कामासाठी यूज येतील ना, म्हणून मी कट करते. आता हे म्हणजे आपण डस्टिंग वगैरेसाठी कामात येतात, सो ते करते. सो मी आता तिला भरवणार आहे हे नाचणीचं सत्व. पाणी घेतलं आहे आणि आम्हाला मी भुर्जी आणि ब्रेड केलं आहे. विचारात पडले काय पहिलं नाही, सो माझी प्लेट पहिली घेऊन जाते. आणि पिल्लूची जस्ट आंघोळ वगैरे झालेली. पिल्लूचे बाबा जायच्या आधी, म्हणजे पिल्लूचे बाबा ऑफिसला जायच्या आधी आंघोळ करतात ना, तेव्हा पिल्लूची पण आंघोळ होऊन जाते तेव्हा. कारण का तिचं कसं आहे, बाथरूममध्ये जर दीपक किंवा मी गेली ना की मग तिला पण यायचं असतं, मग तिला पण आंघोळ करायचीच असते. सो फक्त शॉवर खाली अशी तिला उभी करून ठेवतो बस. असं साबण वगैरे काय लावत नाही. साबण फक्त मी तिला एकच टाईम लावते, कारण का जास्त पण बॉडी वॉश वगैरे लावलं ना की बाळांची स्किन ड्राय पडते. सो मी रात्रीच यूज करते बॉडी वॉश वगैरे काय असेल ते. सकाळी फक्त तिला शॉवर खालून म्हणजे पाणी फक्त अंगावर टाकून घेतो बस, बाकी काय नाही. आणि कधी मग बेसन हळद वगैरे असं असेल ते लावतो सकाळी. सो सकाळची आंघोळ आहे ती दीपकच घालतो असं समजून जा तुम्ही. सो आंघोळ वगैरे झाली, तिला रेडी करत होती पावडर लावायला. आत्ता तर खूपच मुश्किल काम होऊन गेले. तिला रेडी करणं म्हणजे ना खूपच मुश्किलीचं काम आहे. म्हणजे ती स्टेबलच नाही राहत, तिकडे जा तर तुम्ही बघता. आणि आता पडली पण ती, आणि आता तिचं खेळणं वगैरे चालू आहे. गाणं बघितलं ना की ती नाचायलाच लागते. म्हणजे रिचलचे एपिसोड बघितले ना की तिचं तेच चालू होतं. सो आता तिला जेवण वगैरे झालेलं, जेवलेली ती ऑलमोस्ट 1:30-2 वाजता जेवलेली, 2 वाजता जेवलेली मे बी. आणि नंतर मग दीपक जायच्या आधी आम्ही जेव्हा चहा घेतो तेव्हा तिला पण दूध देते. तर तुम्ही बघा, तिला मी गाणं लावून दिलेलं कारण का मी टिफिन वगैरे भरत होती. सो तिची दूध पिण्याची पोझिशन बघा, ती एक पाय असा ठेवणार, अगदी बॉटल पिल्लू आमची बॉटल आहे ना, अगदी तुम्ही बोलाल तर 3.5-4 महिन्याची असल्यापासून बॉटल स्वतःहून पकडते. तिची बॉटल आम्हाला पकडावी नाही लागत. दूध संपलं की ती बॉटल फेकून देते, पण ती बॉटल स्वतःहून पकडते. असं नाही आहे की आपल्याला हात लावावा लागतो. ती अगदी स्वतः एकटी बॉटलचं दूध पिते सगळं. आणि तिच्या हाताची पायाची पोझिशन बघा, एनी टाईम तिचं असंच असतं. जरी ती नॉर्मली बसली ना तरी तसंच तिचं असतं. झालंय दूध पिऊन. पिल्लूचे बाबा गेले ऑफिसला, कुकी बसली आहे. पिल्लूची चालली आहे मस्ती. पिल्लू माझ्याकडे यायचा प्रयत्न करते. आता मी जराशी पडेल, म्हणजे झोपेल, म्हणजे लोळेल, आणि नंतर कामं आवरेल. आता वाजले 5. हां, थोड्या वेळाने उठेल, मी चहा ठेवेल. मला पिल्लूने दूध पिलं, आता तिला दूध बिस्किट भरवेल, दूध बिस्किट भरवेल आणि पिल्लूला 8 वाजता केळं भरवेल. आज असं प्लॅनिंग केलं आहे मी. आणि 9:30-10 वाजता तिला जेवण, जे की होममेड सॅरलेक्स. आज मी काय केलं नाही. आज तुम्हाला मी दाखवलं पिल्लूला आम्ही काय काय देतो खायला. सकाळी 2दा दूध पिऊन झालं. आज त्याचा ब्रेकफास्ट स्किप झाला कारण का ती झोपलेली, त्याच्यामुळे. मी इथे ना अशी बसली आहे तरी ही शाणपट्टी बघा, माझ्या पायावर उभी आहे आणि मला टेका लावला ना माझ्या मानेने. म्हणजे काय बोलायला, हे बघा, हे तिचे पाय माझ्या मांडीवर आणि तिचा टेका माझ्या मानेवर, आणि तिचं अगदी मस्तपैकी चाललंय बघा कसं टेका लावून बसले. एक हात माझ्या मानेवर, पुरी जर्रा पण नाही सोडत. आता पिल्लूला झोपवले मी, झोपली ती. आता सगळं आवरून घेते, चहा ठेवते, मला दूध गरम करून ठेवते. जेव्हा ती उठेल तेव्हा तिला दूध बिस्किट भरवायचं आहे मला, सो त्याच्यामुळे आता गरम करत ठेवते. आज काही एवढं कामच नाही आहे कारण का आज खूप आराम भेटला मला. आज मी ब्रेड आणि भुर्जी केली, त्याच्यामुळे जेवणाचं एवढं टेन्शन नाही आलं. आणि आता जे इकडे तिकडे वाटते मी सगळं असं उचलून ठेवून देते. दुधाची बॉटल वगैरे तिची धुवायची आहे. फक्त मला कुकीचंच जेवण करायचं आहे कारण की पिल्लूला मी आता होममेड सॅरलेक्सच बनवणार आहे. सो त्याच्यामुळे पिल्लूचं तर काय जेवणाचं टेन्शनच नाही आहे. फक्त आमच्या कुकी मॅडमला करावं लागेल काहीतरी. कुकी मॅडमचं ठरलेलंच आहे आमच्या, तेच करावं लागेल.
चला पटकन आता कचरा वगैरे काढते. दूध वगैरे पहिलं दूध ठेवते गरम करायला ना. ते करत उठली तर केसं आज केसांना स्प्रे करेल मी. दूध ठेवते गरम करत. दूध ठेवते. दूध वॉटरमेलन आणलेलं आहे. तुम्ही पण असं वॉटरमेलन वगैरे आणलं ना, असं प्लास्टिकची बॅग भेटते ती यूज करत जावा, जेणेकरून पुरं फ्रीजभर असा स्मेल नाही पसरणार. नाही तर स्मेल पसरतो खूप. आज मी हे सगळं धुतलं, ह्याचं कवर धुतलं. ते सगळं मला घालायचं आहे आता. तर पटकन आवरून घेते आणि मग भेटते तुम्हाला. हे ना मी पेटिकोट, पिल्लूचं जे जुनं पेटिकोट होतं ना, तुम्हाला दाखवते. पिल्लूचं जुनं पेटिकोट होतं ना, त्याचं शिवलं आहे मी. ते असं कवर करून ठेवलं की आतमध्ये डस्ट वगैरे जाण्याचे चान्सेस कमी. असं काहीतरी जुगाड करून केलं आहे. सो हे असं कवर झालं. चला पटकन दूध गरम करते, चहा ठेवते आणि भेटते. आमच्या इथे सनसेटचं ऊन बघा कसं येतं, म्हणजे असं विंडोतनं शॅडो पडून येतं, मस्त वाटतं. सो सगळं झालं आहे, क्लिनिंग झाली आहे, लादी झाली, पिल्लूला झोपलीच आहे. आणि किचनमध्ये पण येतं आमच्या बघा जे रेसिपीज वगैरे शूट करण्यासाठी ना, असं ऊन असतं ना ते चांगलं. उन्हात शूट केलेलं मस्त असतं. इथे पण बघा कसे शॅडो पडले, मस्त वाटतं तसं. सो आता चहा ठेवते, म्हणजे ठेवले गरम करते, चहा पिते. पिल्लूची बॉटल धुवायची, ती धुवेल. बोट्स काढून ठेवलेले ते चला पटकन आता चहा आणि बिस्किट खाऊन घेते. काय तर आता मी 8 वाजता चालू केलं, कारण का पिल्लू आमची झोपलेली 7:30ला उठली. ती असं जरा टाईमपास करत होतो. त्याच्यानंतर तिला आत्ता 8 वाजता मी बनाना पीठ केलं, दूध बिस्किट काय भरवलं नाही, स्किप केलं. एक अख्खा केळा खाल्लं आहे तिने. आता काय तिला मी 9, 9:15 वाजेपर्यंत भरवणार नाही. 9, 9:15, 9:30. आता खेळते ती. मला आता कुकीला जेवण द्यायचं आहे बस. आणि आज तर तिला काय सॅरलॅक्स भरवायचं आहे, सो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आहे करायचं तिचं जेवण, डाळ वगैरे असं काय असतील. मी सगळं रेडीमेडच बनवलं. सकाळी मी तिला नाचणीचं सत्व दिलं, केळं 2दा खाल्लं तिने, दूध पिलं 2दा. हसते बघा कशी. केळं खाल्लं 2दा आणि आता होममेड सॅरलॅक्स भरवणार आणि झोपताना दूध देणार. आज तिचं एवढंच खाणं आहे, कारण का पिल्लू आमची उठली लेट. तुम्हाला मी एक शेअर करते. पिल्लूला आहे ना, लहान होती ना तेव्हा खूप म्हणजे खूप भयानक कॉलिकचा त्रास होता. कॉलिक पेन होतं तिला. कॉलिक पेन म्हणजे कसं मराठीमध्ये सांगायचं म्हटलं की तिला ना गॅसचा त्रास व्हायचा खूप. म्हणजे आणि ना आम्हाला एवढं माहीत नव्हतं की नक्की हे काय प्रकार आहे, कशाने दुखतंय, काय एवढी रडते. म्हणजे ना कंटिन्यू ती 1-1, 1.5 तास कंटिन्यू रडायची, कंटिन्यू. आणि फक्त जेव्हा मी तिला ब्रेस्टफीड करणार ना तेव्हाच ती शांत बसायची, बस. नाही तर मग ती कंटिन्यू रडायची. डॉक्टरना विचारलं, मग डॉक्टरनी सांगितलं की तिला कॉलिकचा वगैरे त्रास आहे. मग कॉलिकेट म्हणून एक ड्रॉप यायचा, ते द्यायचे तिला. तेवढ्यापुरतीच तिला फरक पडायचा. म्हणजे ते ना वेटच्या नुसार द्यायचं असायचं. तर तेवढ्यापुरतीच त्रास तिला थांबायचा आणि परत तिला त्रास सुरू व्हायचा. तो म्हणजे तिचं ना दिवसातनं 2दा-3दा चालू असायचं. पण मोस्टली करून ना तिला रात्रीच त्रास खूप म्हणजे खूप भयानक व्हायचा. म्हणजे कंटिन्यू रडत बसायची. म्हणजे आम्हाला समजायचंच नाही स्टार्टिंगला की नक्की हिला काय होतं आहे काय नाही. ओव्याचा शेक द्यायची, भरपूर काय करायची. गरम पाण्यात तिला बसवून ठेवायची. लहानपणी होती ना तेव्हा गरम पाण्यात बसवून ठेवायची, जेणेकरून तिच्या पोटाला रिलीफ भेटेल. एक्झरसाईज करायची तिची थोडीशी, टमीची एक्झरसाईज, टमी टाईम द्यायची तिला. प्लस तिला बफरिंग. तुम्हाला सांगते, तुमचं जर बाळ आता न्यूबॉर्न असेल ना, ऑलमोस्ट 3-4 महिन्याचा, तर बाळाला बफरिंग म्हणजे बाळाला बफरिंग तुम्ही खाल्ल्यानंतर त्याला बफर कराच म्हणजे कराच. कारण का त्याच्यानेच गॅस होतं आणि ते त्यांना सहन नाही होत. त्यांचे कारण का ज्या आतड्या असतात ना ते खूप नाजूक असतात. त्याच्यामुळे त्यांना ना तो त्रास खूप म्हणजे खूप असह्य असतो त्यांच्यासाठी. त्याच्यामुळे त्यांना ना
बफर करत जावा. आणि कसं असतं जेव्हा आपण त्यांना फीड करतो त्याच्यामुळे ना स्टार्टिंगला आपण ब्रेस्ट फीड वगैरे करतो, बॉटल फीड करतात काय काय लोक, तर त्याच्याने ना तोंडामध्ये थोडी एअर जातेच जाते, ते सकिंग करतात त्याच्यामुळे. आणि मग त्याच्यामुळे काय होतं त्यांना आहे ना गॅसचा त्रास होतोच होतो. पिल्लूच्या बाबतीत तर तेच आहे. मला ना आता त्या कोलिक पेनवरती ना एवढा सारा स्टडी केला आहे ना मी, म्हणजे तो त्रास कसा इन्स्टंट कमी होईल, तो कशामुळे होतो, काय होतं ते मी सगळं, म्हणजे पिल्लूच्यामुळे मी एवढा त्याच्या कॉलिकवर स्टडी केला ना विचारू नका. म्हणजे लिटरली कधी कधी मला वाटायचं की माझ्या खाण्यामुळे तर नाही होत ना, कारण का ना बरेच असे जुने लोक असतात ना, ते बोलतात की तू हे खाल्लंस ना म्हणून बाळाच्या पोटात दुखते, तू ते खाल्लंस ना म्हणून बाळाच्या पोटात दुखते. असं काही नसतं. बाळाच्या पोटात दुखतं कारण का त्याच्यात गॅस त्याच्या पोटात जमा होतो ना, त्याच्यामुळे त्याच्या पोटात दुखतं. आपण जे खातो ना त्याच्यामुळे अजिबात नाही दुखत. सो आणि पिल्लूच्या टायमिंगला, पिल्लू जेव्हा लहान होती ना, मी फक्त महिनाभर पथ्य पाळला असेल, महिनाभर पण नाही, 12 दिवस पथ्य पाळले असतील. नंतर मी काय स्टिचेस होते तोपर्यंत, नंतर मी काय एवढे पथ्य पाळलेच नाही. म्हणजे सगळं खायची मी, सगळं तिखट, आंबट बिंबट सगळं. इवन मी पिल्लूच्या टायमिंगला तुम्हाला सांगते, पिल्लू आमची डिसेंबरला झाली, फेबपर्यंत मी गरम पाण्याने आंघोळ केली. त्याच्यानंतर मी थंड पाण्याने आंघोळ करायला सुरुवात केली. इवन मी अजून पण थंड पाण्यानेच आंघोळ करते, तरी पिल्लूला कधीच सर्दी नाही झाली. सर्दी बाळांना आपण डोक्यावरनं आंघोळ केली, आपण गार पाण्याने आंघोळ केली की सर्दी नाही होत, असं काही नसतं. ते बाळाला आपण कसं ठेवतोय, बाळाला म्हणजे आपण किती थंड देतोय, म्हणजे त्याच्या हे बॉडीवर डिपेंड असतं की त्याला सर्दी होते की नाही. हे घे. आपण असं काही नसतं की आपण हे खाल्ल्यामुळे सर्दी होते, आपण ते खाल्ल्यामुळे सर्दी होते, आपण असं खाल्ल्यामुळे बाळाच्या पोटात दुखतं. ते सगळं मीथ आहे, म्हणजे त्या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. तुम्ही पण कधी ह्या अंधश्रद्धा फॉलो करू नका. काहीच नसतं. जे हवे ते खा, सगळं करा. असं पण म्हणतात की खूप पाणी पियायचं नाही, सिजर झालं की पाणी भरपूर प्यायचं, असं काहीच नसतं. मी तर भरपूर पाणी पिलेलं आहे, सगळं काय खाल्लेलं आहे, बाहेरचं खाल्लेलं आहे. पिल्लूला काहीच नाही त्रास झालेला. बस फक्त प्रेग्नन्सीच्या वेळेला जे काही होतं ना ते मी फॉलो करायची, जे म्हणजे लोक सांगतील ना ते मी फॉलो करायचे, कारण की आपल्या पोटात बाळ असताना आपल्याला फक्त त्याचीच केअर करूशी वाटते, तेव्हा मी सगळं फॉलो करायचे. आणि नंतर सगळ्याच गोष्टी का आपल्या दुधातून भेटत नाही. आपण काय तिखट खाल्लं म्हणून काय दूध काय तिखट नाही येणार असं नसतं. सो तिला कधीच कसला त्रास झाला नव्हता. तर मला तुमच्याजवळ हे डिस्कस करायचं होतं. आणि आता तर पिल्लू आमची सगळं काय खाते, जे देईल ते आ सगळं खाऊन टाकते. आईस्क्रीम पण खाते, केक पण खाते, आमच्यातलं जेवण पण खाते, थोडं तिखट पण खाते. तिखट खाल्लं की ओरडते जोरात, कारण का खूप स्पायसी कधी कधी असलं की ओरडते. फक्त एवढं अंड्यामधला ना तिला व्हाईट पार्ट नाही आवडत, येलो पार्ट आवडतो. चिकन तिला आवडत नाही, बाकीचं सगळं ती खाते. म्हणजे व्हेजमध्ये तुम्ही जे काहीही द्या तिला, ती अगदी आवडीने खाते. आणि आता बघा मस्ती चालू आहे तिची, उलटी फिरते आणि एकटीच बडबडणं चालू आहे. नुसतं ना हे तिच्या कानावर पडलं पाहिजे, बस असं तिचं झालं आता. आणि तिची ती खेळत बसते. आणि आता तिला मी सॅरलेक्स भरले. मी पिल्लूला तुम्हाला सांगते, जे सॅरलेक्स आहे ना नॉर्मली ते मी 5-5.5 महिन्यापासून भरवायला लागली. तुम्ही पण कंटिन्यू करू शकता. जर तुमचं बाळ 5.5 महिन्याचं 5 महिन्याचं असेल आणि तुम्ही व्हिडिओ बघत असाल ना, तर तुम्ही पण होममेड सॅरलेक्स चालू करा. तुम्ही भाताचं पाणी, डाळीचं पाणीपेक्षा ना तुम्ही सॅरलेक्स द्या, होममेड सॅरलेक्स 2 टाईम तेच द्या. बघा तुमच्या बाळांना हेल्दी होईल. आणि ऑलमोस्ट नंतर मग तुमचं बाळ जेव्हा 6 महिन्याचं 6.5 महिन्याचं होईल ना, तेव्हा नाचणीचं सत्व ॲड करा. बाळ बघा तुमचं पटकन हेल्दी होईल. पिल्लूला तर मी तेच फॉलो केलं, ना डाळीचं पाणी ना भाताचं पाणी, फक्त सॅरलेक्स, नाचणीचं सत्व, बस बाकी काही नाही. आणि आता गरमी आहे ना, तर बाळाला आहे ना तुम्ही ॲटलिस्ट 2 टाईम केळं द्या. केळं ना थंड असतं, त्याच्यामुळे ना जरा थंडावा राहतो बॉडीमध्ये, त्यामुळे केळं 2 टाईम द्या. नाचणीचं सत्व 1 टाईम द्या. प्लस तुम्ही दही पण देऊ शकता, ताक पण देऊ शकता, दही भात देऊ शकता, ताक भात देऊ शकता. आम्ही कधी लस्सी केली कमी शुगर टाकते, शुगर न टाकत कधी कधी असं गूळ टाकते किंवा असं काहीतरी इनोव्हेटिव्ह करते. पिल्लूला मी पिल्लू आमची डेली आम्ही खातो. पिल्लूला 1 दिवस आड करून असं दही किंवा असं देते. म्हणजे
1 स्पून 2 स्पून असं देते, कारण का मला भीती वाटते की तिला सर्दी नको व्हावी, त्याच्यामुळे. कारण का सर्दीने लहान मुलांना खूप सारा त्रास होतो, त्याच्यामुळे मी तिला ज्यानी सर्दी होईल ना ते स्किपच करून टाकते, जरी ते हे नाही गेलं. पण केळ्यानी वगैरे फ्रूट्सनी नाही होत. आणि स्वीटनेसमध्ये तुम्ही साखर अजिबात देऊ नका, गूळ देत जावा. जे नॅचरली गोड आहे ना ते ते देत जावा. शुगर तर अजिबात नका देऊ, कारण का पोटात जंत होण्याचे खूप चान्सेस असतात. बाळा जंत झाले की पोटात दुखतं. डॉक्टरकडे जाण्यापेक्षा आपण आधीच प्रिकॉशन घेतलेल्या बऱ्या. पिल्लूला तर मी शुगर अजिबात देत नाही. पिल्लूला तर मी आत्ता मीठ द्यायला लागले, म्हणजे आधी पण द्यायची 1 वर्ष झालं ना, एकदम कमी म्हणजे नाके बराबर होती. पण आता तिला प्रॉपर मी मीठ देते, पण ते पण पिंक सॉल्ट देते, बस बाकी काय नाही. त्याच्यामुळे बस तुम्हाला मला एवढं शेअर करायचं होतं. अजून असं काही मला आठवलं ना पिल्लूच्या बाबतीत की मी असं केलं आहे तसं केलं आहे, तर मी तुम्हाला नक्की त्या गोष्टी शेअर करेल, जेणेकरून तुम्हाला पण कधी उपयोगात पडल्या नाही पडल्या. आणि बस एवढंच. कसे चालले ये काय नाही, पडली नाही नाटक नाही करायचं. तिला वाटलं ती पडली म्हणून मुद्दा म्हणून रडते आता. असं नाही करायचं. पोचला आवाज विचारताना. आगाव पोरगे आगाव. आगाव बोल गया. पायावर उभंच राहायचं असतं तिला. आता सतर्क लावायला लागेल, सतर्क. पॉटी टाइम आहे, आज सकाळपासून पॉटी नाही केले, तो सतर्क राहायला लागेल मला. केव्हा पण काही करू शकते. आमची बुक्स वाचते, बुक्स फाडून टाकलं तिने. आता तिला मी कार्ड्स ऑर्डर केले, तर ते कधी येणार आहे देव जाणे. आले की तुम्हाला दाखवेन मी. कसं चाललंय बघा. ठेवले पिल्लूचं सॅलेक्स. ती सारखी येते पाठी तिथे कुकी झोपले. तिला उगाच ना काय पण फेकून मारते ती हल्ले. सो तिचं सॅलेक्स होते. आज मी गोळ टाकलं याच्यात. तो हे होममेड सॅलेक्स आता पिल्लूला देते. तुम्हाला वरती ऑइल दिसत असेल, तूप आहे ते. तिला सगळं तुपातच देते. पिल्लूने पॉटी गेली. चल आता हे बाजूला, पहिला पॉटी क्लीन करा. घालायचे पिल्लूला आंघोळ. पिल्लू आमची काय करते? पिल्लू बुक वाचते बघा. बुकची अवस्था बघा काय केल्याने दाखवते तुम्हाला. हे बघा आमची पिल्लू काय करते. बुक वाचते. आता पिल्लूला घालायचे आंघोळ. वाजले आहे 11, पण अजून टाईम आहे. एवढ्यात नाही मी तिला आंघोळ घालत. तिला आंघोळ मी ऑलमोस्ट 12 वाजता घालते. 12 वाजता आंघोळ, 12:30पर्यंत आंघोळ चालते. 1 वाजता नाही तर 1:45 वाजता दूध पिते, बॉटल फीड करते. मग 1:30 वाजेपर्यंत खेळणार. 2 वाजता झोपणार, झोपली तर. नाही तर पिल्लूचे बाबा आले की झोपणार. पिल्लूच्या बाबांचा फोन येतो.
इकडं बघते डोअरकडे, वाजवते आणि काय बोलते काय माहिती. शी तर आजचा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला बाय बाय. बाय बाय बोल. बोल बाय बाय बोल. टाळ्या बघा कशा वाजवते. चला गुड नाईट.